नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। गेल्या काही वर्षापासून उमगाव न्हावेली ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार चालू असल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी पुढे येत निषेध व्यक्त केला। या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले डेटा ऑपरेटर दीपक गावडे यांनी कित्येक लोकांना विविध दाखले देण्यासाठी आपल्या मर्जीप्रमाणे वागत लोकांची गैरसोय केली। तसेच तिथे कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका व सरपंच यांनाही लागणारी कागदपत्र ते वेळेत देत नाहीत। त्यामुळे याआधीही ऑपरेटरच्या तक्रारी प्रशासनाकडे गेल्यात, पण काही राजकीय लोक याला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांच्याकडून करण्यात येतोय। हा ऑपरेटर स्वतःला अधिकारी समजू लागलाय। ऑपरेटर हा ग्रामपंचायत कार्याशी निगडीत असून स्वतःचा मनमानी कारभार चालवणं, कोणाचंही न ऐकता स्वतःचं वर्चस्व गाजवणं, दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत ग्रामपंचायतीला मनाला वाटेल तेव्हा उपस्थित राहणं, ग्रामपंचायतीच्या कामकाजा दिवशी सुट्टी करून वैयक्तिक कामं करणं, ग्रामपंचायतमध्ये आलेल्या ग्रामस्थांची उद्धटपणे बोलणं, गावातील ग्रामस्थांमध्ये राजकीय वातावरण निर्माण करणं, ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वाच्या व शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले ग्रामपंचायत कर भरून सुद्धा उतारे मागणी केल्यास सर्व्हर नाही नंतर देतो अशी उडवाउडवीची कारणं देणं, तसेच उतारे दाखल्यासाठी वैयक्तिक पैशाची मागणी करणं असे बरेच कारनामे या कर्मचाऱ्यांकडून केले जात असल्याचा आरोप करत अखेर ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाकडे धाव घेतली। डेटा ऑपरेटरला तात्काळ निलंबित करावं व त्या ठिकाणी नवीन स्थानिक ऑपरेटर नेमावा अशी मागणी लोकांनी केली असून यासाठी पंचायत समिती, पोलीस प्रशासन व तहसीलदार कार्यालय चंदगड येथील अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आलं। येत्या काही दिवसात यावर कारवाई केली नाही तर उमगाव ग्रामपंचायत व चंदगड पंचायतीसमोर बोंबमारो आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला।